सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आपण एक असा ग्लास आहे ज्या ग्लासात पाणी पिल्याच्या नंतर आपण ज्या काही आपल्या मनातल्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण करून घेण्याचं काम हे ग्लास करून देणार आहे। प्रत्येक इच्छा आपली पूर्ण होणार आहे, परंतु ही इच्छा कशी पूर्ण होणार आहे किंवा आपण ज्या वेळेला लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या काही उपाय करतो, काही रेमेडीज करतो, त्यावेळेला आपल्याला ह्या रेमेडीजचा फरक पडतो का, आणि पडतो तर तो कसा पडतो आणि का पडत नाही, त्या सर्व गोष्टी ह्या आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया। आता बघा, आपल्याला ज्या वेळेला आपण उपाय एखादा करत असतो, लॉ ऑफ अट्रॅक्शनची एखादी रेमेडी करत असतो, त्यावेळेला काय असतं, ब्रह्मांड म्हणजे काय आहे, एक शक्ती आहे। जसे देव आहेत तसेच एक ब्रह्मांड आहे। ब्रह्मांड म्हणजे सुद्धा दैवी शक्ती आहे। ज्या वेळेला तुम्ही एखादी गोष्ट मागता त्यावेळेला ती पॉझिटिव्ह रित्या मागत असाल तर, पण कसं काही लोक काय आहेत की आपल्याला एखादा उपाय रेमेडी करायची आहे म्हणून ते फक्त पॉझिटिव्ह रित्या बोलायचं आहे, फक्त बोलायचं आहे म्हणून बोलत राहतात, आणि त्यावेळेला काय होतं, तुम्हाला जो उपाय किंवा रेमेडी तुम्ही करता त्या रेमेडीचा तुम्हाला फळ मिळत नाही किंवा तुमच्या मनासारख्या त्या गोष्टी घडत नाही। तर का घडत नाही बघा, ज्या वेळेला तुम्ही आता सांगत असाल की ब्रह्मांडात अशी गोष्ट तुम्ही मागत असाल ब्रह्मांडाकडे की तुम्हाला नोकरी हवी आहे, म्हणजे काय, मला नोकरी मिळाली, फक्त नोकरी मिळाली म्हणून तुम्ही सोडून देता। परंतु मी आधी सुद्धा सांगितलेलं आहे की ज्या वेळेला तुम्हाला नोकरी हवी आहे, तुम्ही असा विचार करतात, तुम्ही ज्या वेळेला ब्रह्मांडात ही गोष्ट सोडता की मला नोकरी मिळालेली आहे, त्यावेळेला तुम्हाला 5 मिनिटं तरी काय करायचंय, मेडिटेशन करायचंय। म्हणजे काय, तर तुम्ही तुमचं चित्त एकाग्र करा। तुम्हाला कुठे नोकरी हवी आहे, तुम्हाला एखाद्या ठिकाणी जिथे तुम्हाला नोकरी हवी आहे त्या ठिकाणी तुम्ही कधी गेलात का, तुम्ही ती कंपनी कधी पाहिली का, ते ऑफिस कधी तुम्ही पाहिलं का, तर तुम्हाला तसं ऑफिस पाहिजे असेल तर तुम्ही एक वेळा तिथे व्हिजिट द्या। म्हणजे काय, अगदी तुम्हाला आतमध्ये जाता येत नाही, परंतु बाहेरून एखादा तुम्ही घर किंवा तुम्हाला जे काही ऑफिस आहे, जे पण काही तुम्हाला पाहिजे आहे ती गोष्ट तुम्ही पाहून या। आता तुम्हाला एखादी गोष्ट जर समजा खरेदी करायची, एखादा ड्रेस खरेदी करायचा आहे, पण समोरच्या व्यक्तीचा, समोरच्या मुलीचा ड्रेस पाहिल्याशिवाय तुम्हाला कळत नाही ना की तुम्हाला कुठला ड्रेस पाहिजे। ज्या वेळेला तुम्ही त्या मुलीला घातलेला ड्रेस किंवा साडी पाहिली तर तुम्हाला वाटतं ना की मला अशीच पाहिजे। म्हणजे काय, तर आपल्याला जर एखादी गोष्ट हवी असेल तर तिथे आपण व्हिजिट केली तर आपल्याला चित्र रेखाटता येतं की हा, आता समजा हा लाल दुपट्टा आहे, तुम्हाला असाच पाहिजे असेल तर तुम्हाला माहिती पडतं ना की मी लाल दुपट्टा घेतलाय, तुम्हाला असाच हवा आहे। म्हणजे काय, तर चित्र रेखाटायला पाहिजे। ज्या वेळेला तुम्ही चित्र रेखाटता, तुम्हाला एखाद्या ठिकाणी नोकरी हवी आहे तर तुम्हाला ते ऑफिस तुम्ही लांबून पाहिलं असेल किंवा जवळून पाहिलं असेल आणि ते तुम्ही चित्र रेखाटा। ज्या वेळेला तुम्ही चित्र रेखाटता त्यावेळेला काय होतं की तुम्ही त्या गोष्टीचा विचार करू लागता। म्हणजे काय, तर तुम्हाला तसा ऑफिस पाहिजे किंवा तशी नोकरी पाहिजे। त्यानंतर तुम्ही असं म्हटलेलं आहे ब्रह्मांडाला की तुम्हाला नोकरी हवी आहे तर तुम्हाला तसं ऑफिस पाहिजे, किंवा तुम्ही ते ऑफिस पाहिलं, मग तुम्ही ते ऑफिस डोळ्यासमोर आणलं, नंतर विश्वास, तुम्ही त्या ऑफिसमध्ये लागणार आहात हा तुम्हाला एक विश्वास निर्माण व्हायला हवा। त्यानंतर काय, भावना म्हणजे काय, ज्या वेळेला तुम्ही तिकडे ऑफिसमध्ये बसलात, तुमची एक बाजूला पाण्याची बॉटल आहे, तुमचं एक लॅपटॉप आहे, तुम्ही तिथे बसलात, आजूबाजूला लोक काम करतात असं तुम्ही पाहता आणि भावना निर्माण होतात। आणि नंतर काय, तर कृतीत तुम्ही तिथेच गेलात, तुम्ही रोज तिथे जाता, तुम्ही अगदी सकाळीच डब्बा घेतला, निघालात, तिथे जाऊन ऑफिसमध्ये बसलात, काम चालू आहे, अशी तुम्ही कृती करता। म्हणजे काय, आणि त्याचा रिझल्ट नंतर काय येतो, तर तुम्ही अगदी खरंच त्या ऑफिसमध्ये रोजच्या रोज जॉईन होता। म्हणजे ह्या ज्या स्टेप आहेत, 5 स्टेप आहेत, ह्या 5 स्टेप तुम्हाला पाहायला पाहिजे। कधी, जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता, आणि जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता त्यावेळेला तुम्ही नोकरीसाठी करा किंवा कशासाठीही करा, ती पूर्ण तुम्ही ते चित्र रेखाटल्याच्या नंतर ब्रह्मांड नक्कीच तुमच्या ज्या काही इच्छा अपूर्ण आहेत त्या इच्छा पूर्ण होणार आहेत। म्हणून तुम्ही काय करायचंय, एखादं पाण्याचं ग्लास घ्यायचंय काचेचं। आता ह्या काचेच्या ग्लासावर तुम्ही काय लिहायचं आहे, तर तुम्ही ज्या काही तुमच्या इच्छा आहे, जी काही तुमची इच्छा आहे ती इच्छा त्या काचेच्या ग्लासावर लिहायची। आता हे ग्लास तसंच झाकून ठेवायचं। रात्रीच्या वेळेला केलात तर रात्रीच्या वेळेला केलात तरीही चालेल, तसंच झाकून ठेवायचं। त्यानंतर त्या ग्लासातलं पाणी अगदी घोट करून पिऊन घ्यायचं। परंतु तुम्हाला जे काही तुम्ही त्या ग्लासावर इच्छा लिहिलेली आहे ती इच्छा तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे, तुमच्या डोळ्यासमोर चित्र रंगवायचं आहे। जोपर्यंत चित्र रंगवत नाही तोपर्यंत ब्रह्मांड इच्छा तुमची कधीच पूर्ण करणार नाही। त्यामुळे तुम्हाला कळलं असेल की तुम्हाला उपाय, ही रेमेडी कशी करायची आहे। तुम्ही कुठलीही इच्छा, जगातली कुठलीही इच्छा तुम्ही ब्रह्मांडाकडे सांगून तुम्ही ती इच्छा पूर्ण करून घेऊ शकता। पाणी पिताना तुम्हाला तेच वाक्य बोलायचे आहेत जे तुम्ही त्याच्यावर लिहिलेत, आणि तुम्हाला पूर्ण दिवस त्याच वाक्याचा, त्याच इच्छेचा विचार करायचा आहे। पूर्ण दिवस त्याच इच्छेचा विचार करायचा आहे। जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही त्याच अफर्मेशन स्वतःला द्यायचे आहेत, ब्रह्मांडाला
सांगायचं आहे की तुम्ही काय मागता, आणि ज्या वेळेला तुम्ही हे सर्व चित्र रंगवता त्यावेळेला हे खरंच तुमच्या कृतीत उतरत असतं. त्यामुळे तुम्हाला कळलं असेल की तुम्हाला कुठलीही इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल तर ग्लासावर अगदी ट्रान्सपरंट ग्लास घ्या, म्हणजे काचेचंच घ्या, ते उत्तम राहील. काचेतून बघा आरपार आपल्याला सर्व काही दिसतं, त्यामुळे हे काचेचा ग्लास घ्या. रोजच्या रोज रेमेडी करू शकता. अगदी सकाळी केली तर सकाळी, रात्री केली तर रात्री, थोडासा वेळ हा फिक्स करा. परंतु हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. तुम्हाला हा उपाय करत असताना नक्कीच स्वतःवर, ब्रह्मांडावर विश्वास हवा असायला पाहिजे, आणि त्याचबरोबर तुम्ही अफर्मेशन वेगवेगळ्या चांगल्या दिल्या पाहिजेत, अगदी मनातून दिल्या पाहिजेत. अगदी बोलायचं म्हणून बोलू नका किंवा करायचं म्हणून करू नका. तर ह्या रेमेडीमुळे नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. हा रेमेडी करण्याचा थोडासा वेगळा भाग तुम्हाला मी सांगितलाय. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. आणि तुम्हाला अशाच व्हिडिओ पाहायला आवडतील का मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.